स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत। दमदार स्पर्धा ग्रामस्थ मंडळ चषकाचा क्रीडांगण पाहतो। आज स्पर्धेचा पहिला दिवस। यस मंगेश, याच्यानंतर होणारी मॅच असेल बघा पहिल्या फेरीतील तिसरा सामना फ्रेश मॅच मीत 11 मोह रायगड जिल्ह्यातील एक दिग्गज पॅकर म्हणून ज्यांची ओळख नशीबशेठ भोईर यांनी परिसूत केलेला मीत 11 मोह क्रिकेट संघ काल झालेल्या निराच्या स्पर्धेमध्ये मीत 11 मोह क्रिकेट संघ रनर ठरले आणि बायकरमॅन सलग दुसऱ्या स्पर्धेमध्ये ठरला सूर्या भास्कर तो देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल आणि तितकेच ताकदीचा संघ गावदेवी क्रिकेट संघ ओसरली। दोन्ही टीम साठी ऑफिशियल कॉल असेल की आपण हा पहिला कॉल टॉस साठी संपर्क साधा। नो बॅक टू क्रिकेट। तर थँक्यू सो मच प्रवीण सर। पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये। द्वितीय फेऱ्याला पहिलीच मॅच आपल्याला पाहायला मिळेल। एका साइडला रजिक वॉटर सप्लायज करतेश्वर मोठे बिंगार आणि त्याच्या अगेन्स्ट आयन युवा स्पोर्ट नांदगाव अशी लढत आपण पाहतोय। टॉस जिंकला नांदगाव टीमनं आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय। 4 षटकांची बाच्या सलामीची जोडी तुम्हाला खेळपट्टीवरती पाहायला मिळेल। फलंदाज प्रतीक उद्दार आणि फलंदाज मनीष कुटले ही जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय। कॉम्बॉक्स मधून देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा। 4 षटकांची मॅच किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आयन युवा स्पोर्ट नांदगाव टीमच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। ग्रामस्थांचं देखील हार्दिक स्वागत। ग्रामस्थांना विनंती असेल ज्येष्ठ वरिष्ठ आणि प्रतिष्ठित नागरिक आपण आला असाल तर या व्यासपीठावरती तुमचा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन। पहिलाच बॉल प्रगती पथावर गोलंदाज सिंह मुख्य ड्रम कार्ड गोलंदाज पाहायला मिळेल प्रतीक घोगरे गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती। 4 षटकाचे मॅच 4 ड्रम कार्ड तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळतील। पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना नक्कीच रजिक ऑटो सप्लायज करतेश्वर मोठे बिंगार टीमचे। पहिलाच बॉल गोलंदाज तयार समोर फलंदाज प्रतीक उद्दार ऑन स्ट्राइक इन ऍक्शन मध्ये ऑफसाइडला केलेला क्षेत्ररक्षक आहेत आणि जोपर्यंत चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं। एका ताब्याला प्राधान्य देत असताना वैयक्तिकांना संघाचा अकाउंट सध्या ओपन केला फलंदाज प्रतीक उद्दारनं। स्ट्राइक रोटेट झाली। स्ट्राइक वरती फलंदाज मनीष कुटले। मागील मॅच मध्ये भरपूर चांगला खेळ मनीष कुटलेचं राहिलं। आता त्याच खेळीची पुनरावृत्ती या मॅच मध्ये देखील करावी लागेल। गोलंदाज तेवढा ताकदवर गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल प्रतीक घोगरे गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता थोडासा रिदम चुकता। जेव्हा तुम्ही गोलंदाजी करत असता तेव्हा तुमचं रिदम तुमचं फुटवर्क महत्त्वाचं असतं तेव्हाच तुम्ही सक्षमरित्या गोलंदाजी करू शकता। थोडासा रिदम चुकला पुन्हा एकदा सेट होतील रिदम वरती गोलंदाज प्रतीक घोगरे मुख्य ट्रम्प कार्ड सध्या बॉलिंग ट्रॅक वरती। चांगली स्पर्धा अगदी चांगली स्पर्धा आपण पाहतोय। 6 दिवस क्रिकेटचं रंगणार आता रार। इथे पुन्हा एकदा फलंदाजी कदाचित इथे थोडंसं सेट नव्हते पुन्हा एकदा सेट होतील। पहिल्या बॉल वरती सिंगल आली। पहिला पेबनचा षटक घ्या गोलंदाज प्रतीक घोगरे समोर मनीष कुटले एक विस्फोटक खेळाडू मागील मॅच मध्ये भरपूर चांगला खेळ केला। आता या मॅच मध्ये कशा रीतीने खेळ राहील मनीष कुटले पाहणं देखील गरजेचं। 4 षटकाची मॅच सेकंड बॉल गोलंदाज तयार प्रतीक समोर मनीष प्रहार केला ऑफसाइडला चांगला फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत ओहो केली चुकी दिलाय जीवनदान फलंदाज मनीष कुटलेला मिळाला 4 धावा। बॅटिंग करत असताना आयन युवा स्पोर्ट नांदगाव टीमला चौकार। करत असताना सध्या या मॅच मध्ये जीवनदान दिलं हे कर्तनकार राहील। खरं तर गोलंदाजी करत असताना मोठे बिंगा टीम साठी मनीष कुटीला जीवनदान 4 धाबांना संघ जाऊन पोहोचला 5 या आकड्यावरती। पहिला षटक मार्ग असतं गोलंदाज पुन्हा एकदा तयार प्रतीक घोगरे गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती। पुन्हा प्रहार त्या दिशेने रिफ्लेक्शन फटका एक्स्ट्रा कव्हर चेंडूला लॉक केलं 6 धाबांसाठी दिला तडाखा मध्ये 6 षटकार। क्लासिक टेम्परेचर बट फॉर्म इज परमनंटली पूर्णपणे फॉर्म मध्ये असणारा हा खेळाडू फलंदाज मनीष कुटले मॅच मध्ये आपण पाहतोय। एक चौकार एक षटकार त्याच्या बॅट मधून ओपनिंग ब्लास्ट काय असण्याचा प्रात्यक्षिक मागील मॅच मध्ये दाखवला। या मॅच मध्ये देखील तशाच रीतीने खेळ साकारत्या गोलंदाज या प्रतीक घोगरे पुढचा बॉल हो सन्मान दिलाय
अगदी डीप मध्ये चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता. कोलबट अप्पाचा बॉल होता, जड मध्ये फेकला, ज्या चेंडूला सन्मान दिला. सिंगल दाब्याला प्राधान्य दिलं आणि एक दाब्याला प्राधान्य देत असताना संघ पुढे सरकला. धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली 12 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना अयन युवा स्पोर्ट नांदगाव टीम. स्ट्राईक रोटेट झाली, स्ट्राईक वरती फलंदाज पाहायला मिळेल प्रतीक उद्दार. फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये. फलंदाज या पुन्हा एकदा प्रतीक घोगरे. प्रतिका पाटील प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू होता. क्षेत्रक्षे थोडेसे सासपारलेत, चेंडू डीप निघून चाललाय. जोपर्यंत अडवून येईल फेकणे तोपर्यंत संधी साधली. बॉल वरती 2 धाबा कंप्लीट केल्या. पण प्रत्येक धाव महत्वाचे, प्रत्येक खेळाडूला 100% योगदान देणं हे गरजेचं असतं, तेव्हाच तुम्ही विजयाचा झेंडा रोवू शकता. मात्र अशा स्थितीमध्ये तुमच्या चुका तुमच्यासाठी खूप काही कर्दनकार राहतील. 2 धाबाला 2 धाबेनं संघ देखील पुढे सरकला. फलकावरती धाबा पहिला 14 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना अयन युवा स्पोर्ट नांदगाव टीम. प्रत्येक उदाहरण मनीष कुटली सलामीची जोडी सध्या खेळपट्टीवरती. गोलंदाज या पुन्हा एकदा प्रतीक घोगरे. फुलटॉस बॉल होता, हलक्यात केला ऑफसाईडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक सिंगल कंप्लीट. हो इथे पुन्हा एकदा चुकी करत असताना सध्या क्षेत्ररक्षक मिळतील 4. हा आलाय चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात मिळाली अयन युवा स्पोर्ट नांदगाव टीमला. पहिल्याच ओव्हरमध्ये धाबाला टोटल आपण पाहिला 18. चांगली फलंदाजी करत असताना प्रत्येक उद्दारानं फलंदाज मनीष कुटली जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये अगदी चांगली सुरुवात करून दिली. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतला. त्या निर्णयावरती अद्याप सध्या ठाम फलंदाजी करत असताना आपण नांदगाव टीमचे 2 खेळाडू, 2 स्टार खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहतो. पहिला ओव्हरमध्ये 18 आल्या. आता इथे जर कमबॅक करायचं ना मोठे बिंगा टीमला, तर तुम्हाला विकेटसाठी झालं, विकेटसाठी कट रसावा लागेल आणि तो प्रयत्न करावा लागेल. गोलंदाज साहिल जगे ज्याच्यावरती विश्वास दाखवलाय सध्या मोठे बिंगा टीमला. समोर फलंदाज पहिल्या इन ऍक्शन मध्ये फलंदाज मनीष कुटले. प्रहार केला ऑफसाईडला, चांगला पटका कॅप सिलेक्शन करण्याचा प्रयत्न. अंतिम क्षणाला पुन्हा एकदा यस फलंदाज मनीष बाट मधून आलाय चौकार. आक्रमण करत असताना फलंदाज मनीष कुटले विस्फोटक बाणा अजमावला सध्या मैदानाच्या आतमध्ये. अनेक चांगल्या स्थितीमध्ये चांगला टार्गेट सेट करायचं या इर्षेनं फलंदाजी करत असताना मनीष कुटल्यानं प्रत्येक उद्दार ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती. गोलंदाज या पुढचा बॉस साहिल. ओहो पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडूचा लाईन मेरिट फाऊंड फटके एक्झिक्यूट करतो. क्लासिकल फटके तुम्हाला फलंदाज मनीष कुटलेच्या बॅट मधून पाहायला मिळतात. इथे आले सिंगल, एका ताब्याला प्राधान्य दिलं, एका ताब्याने स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती फलंदाज प्रतीक उद्दार हा फलंदाज पाहता. एका दाबेने संघ देखील पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली संघ 23-23 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. फिल्डिंगची रचना चेंज करत असताना क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून थोड्याशा चुका देखील केल्यात. खरं तर मोठे बिंगा टीमनं त्या चुकांना सुधारावं लागेल. तुमचा एखादा खेळाडू चुकी करतोय त्याचं भुगतान तुम्हाला पूर्ण टीमला भोगावं लागतं. गोलंदाज या पुढचा बॉल साहिल जगे. उलटास बॉल होता ऑनसाइडला केला. मिडॉन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळेल. एकेरी धाबेला प्राधान्य. दुसऱ्या साईडनं मनीष कुटले अटॅकिंग क्रिकेटचा नजराना दाखवता. हे चांगलं तालमेल, चांगले क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये नांदगाव टीमसाठी. एका धाबेनं संघ पुढे सरसावत असताना संघ 24-24 या आकड्यावरती. पण शुभसंकेत राहिलेत नांदगाव टीमसाठी. विकेट गमावणार नाही. सलामीची जोडी अद्याप खेळपट्टीवरती. विकेटसाठी प्रयत्न करावा लागतील, विकेटसाठी कट रचावा लागेल मोठे बिंगा टीमला. हलक्यातनं पुश बॅक टू द बॉलर. आपल्याच फॉलोथ्रू मध्ये चेंडूची अडवणी करतो गोलंदाज साहिल जगे आणि इथे मात्र डॉट चेंडू.
धावा संख्या स्थिर टोटल फलकावरती पहिल्या 24 आकड्यावरती पहिल्या बॉल वरती चौकारला त्याच्यानंतर मागील 3 बॉल पाहिले ना प्रवीण सर तर खूप चांगल्या रीतीने डिलिव्हर केलं गोलंदाज साहिल जगेना जिथे मागील 3 बॉल मध्ये फक्त 2 धावा प्रहार केला ऑफसाइडला तडाखा कडक शॉट मल्टीसा टोकला षटकार काय फलंदाजी करतो अगदी क्लासिकल पटके आपल्याला साहिल कुठल्याच्या बॅट मधून पाहायला मिळतात माफ करा मनीष कुठल्याच्या बॅट मधून पाहायला मिळतात आणि 6 धाबेनं संघ देखील पुढे सरकला फलकावरती धाबा पहिल्या 30 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ गोलंदाज साहिल जगे हा गोलंदाज पुढचा बॉल समोर पुन्हा एकदा मनीष प्रहार करण्याचा प्रयत्न विकेटची गरज आहे टॉपेस झाली यष्टिरक्षक चेंडू खाली विकेटची गरज होती मोठे पिंगा टीमला आणि अखेरकार ती विकेट आली मनीष कुठल्याची पहिला धक्का आयन युवा स्पोर्ट नांदगाव टीमला तिसरी मॅच पाहायला मिळेल एका साईडला उसारली आणि त्याला फाईट करेन मोह अशी लढत पाहायला मिळेल दोन्ही टीमचे संघनायक आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा तिसरा षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज धीरज पवार याचा वापर केलाय प्रहार केलाय ब्लॅक स्क्रीन समोर चांगला पटका ऑफ साइडला चेंडू फरार मिळतील 4 हा चौकार टँक मनीष कुठल्याची विकेट गेल्यानंतर आता इथे थोडंसं आक्रमण करतोय फलंदाज प्रतीक उद्दार मनीष कुठलेनं वैयक्तिक 22 धाब्यांचे योगदान दिलं त्याच्यानंतर असं वाटतंय थोडंसं प्रेशर निर्माण करेल मोठे बिंगा टीम मात्र प्रतीक उद्दारने जबाबदारी घेतली याच्या बॅटमधून चौकार पाहिला 4 धाब्यानं संघ देखील पुढे सरसावलाय संघ 34 आकड्यावरती जाऊन पोहोचला तिसरा ट्रम्प गोलंदाज धीरज पवार याचा वापर केलाय लो फुल टॉस बॉल यष्टिरक्षक हातामध्ये विसावलाय आणि इथे तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळेल थोडंसं मॅच मध्ये कमबॅक करायचं तर तुम्हाला डॉट चेंडू विकेट घ्यावे लागतील तेव्हा जावेवरती अंकुश लावला जाईल आणि तो प्रयत्न प्रत्येक गोलंदाजाला करावा लागेल मोठे बिंगा टीम साठी हा डॉट चेंडू लाईन धावसंख्या स्थिर आहे 34 आकड्यावरती बॅटिंग करत असताना आयन युवा स्पोर्ट नांदगाव प्रतीक इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न थर्ड मॅनला टीप मध्ये चेंडू निघून चालला अंतिम क्षणाला चेंडूची अडवणी केली आणि तोपर्यंत संधी साधली या बॉल वरती 5 धाबा असतील यस भरपूर चुकी करतो मोठी टीम या चुका तुम्हाला सेकंड सत्रामध्ये जेव्हा तुम्ही टार्गेट चेस करण्यासाठी उतराल तेव्हा तुम्हाला या चुकाचं खरं तर भोगावं लागेल 5 धाबाला 5 धाब्यानं संघ देखील पुढे सरकला 5 धाब्यानं संघ जाऊन पोहोचला 39 आकड्यावरती भरपूर चुका करत असताना सध्या मॅच मध्ये कर्तेश्वर मोठे बिंगा टीम
टोटल 39 39 धावा धाव पुस्तकावरती. तर या बॉलवरती आल्यात 5 धाबा. टोटल 39 धाबा धाव पुस्तकावरती. नशिबाची भरपूर साथ मिळते. वारंवार चुका करतो सध्या गोलंदाजी करत असताना रसिक ऑटो सप्लायर्स कर्तेश्वर मोठे बिंगा टीम. 39 धाबा धाव पुस्तकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा धीरज पवार. गोलंदाज समोर फलंदाज पहिला ऑन स्ट्राईक वरती इन ऍक्शन मध्ये चेतन कुठले हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. तिसऱ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये इन झाला. प्रत्येक उद्गारांना मनीष कुठलेनं भरपूर चांगली सुरुवात करून दिली आणि एक चांगला टार्गेट सेट करत असताना मॅच मध्ये आयन युवा स्पोर्ट नांदगाव टीम. गोलंदाज या पुन्हा एकदा धीरज पवार समोर चेतन कुठले. हो सन्मान दिला चेंडूला. अगदी जड मध्ये फेकण्याचा प्रयत्न होता गोलंदाज धीरज पवारचा. त्या चेंडूला हलक्यात पुश केला आणि इथे सिंगल पाहायला मिळतं. एका दाब्याला प्राधान्य दिला फलंदाज चेतन कुठलेला. वैयक्तिक एका दाब्याने अकाउंट ओपन केल्यानं संघ 40-40 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. त्याच्यानंतर व्यासपीठावरती आपण इन्व्हाइट करूया मेथ 11 चे बिग पाकर्स नशीब शेठ भोईर यांना विनंती की आपण यावं व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. इथे चौकार आला फलंदाज प्रतीक उद्दारच्या बॅट मधून. देखील इन्व्हाइट करूया मेथ 11 मोहो टीमच्या संघनायकांना. गाबदेवी उसारली टीमच्या संघनायकाला विनंती आहे की आपण टॉस साठी व्यासपीठावरती या. चौकार आलाय. 4 धाब्याने संघ देखील पुढे सरकलाय. सांघिक धाबा संख्येचा विचार केला संघ डबल 44 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना आयन युवा स्पोर्ट नांदगाव टीम. प्रतीक उद्दार ॲज ओपनर टीमचा सर्वाधिक चांगला खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना फुलटॉस बॉल तो पोहतो. दोन्ही हातांना कबूल केला. पनिशमेंट दिल्या. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच. अंतिम बॉल मध्ये टोकले षटकार. दोन्ही टीम संघनायक मेथ 11 मोहो आणि विनंती असेल गावादेवी उत्सारली खुर्द. दोन्ही टीमच्या संघनायकांना हा शेवटचा पुकार असेल. दोन्ही टीमच्या संघनायक चला आपण टॉस साठी व्यासपीठावरती रिपोर्टिंग द्या. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूच्या अखेरीस एक चांगलं टार्गेट सेट करत असताना मैदानाच्या आतमध्ये आयन युवा स्पोर्ट नांदगाव टीम टोटल 50 या अंतर गाठल्या 18 चेंडूमध्ये. प्रत्येक उद्धार दमदार बॅटिंग करत असताना मनीष कुठलेनं चांगले योगदान दिलं. आता साथ देतो चेतन कुठले. चौथं षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पहिला हर्ष घोगरे हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आला. धाबेवरती अंकुश लावायचे ना तर तुम्हाला विकेट हे वारंवार घ्यावे लागते. डॉट चेंडू फेकावे लागतील तेव्हा धाबेवरती डिस्ब्रेक लावलं जाईल. समोर फलंदाज पहिले इन ऍक्शन मध्ये फलंदाज चेतन कुठले. गोलंदाज या पुन्हा एकदा हर्ष घोगरे. पहिलाच बॉल बॅक टू द बॉलर. आपल्याच फॉलोथ्रू चेंडूची अडवणी केली गोलंदाज हर्ष घोगरेनं आणि पहिलाच बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळेल. पण लेंथ लाईन भरपूर चांगली ठेवावी लागेल गोलंदाज हर्ष घोगरेला तेव्हाच इथे धाबेवरती अंकुश लावला जाईल. डॉट चेंडू आला. धाबसंख्या स्थिर 50 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना आयन युवा स्पोर्ट नांदगाव. समोर चेतन अगदी जड मध्ये फेकण्याचा प्रयत्न खोदकाम केलं फलंदाज चेतन कुठलेनं आणि इथे मात्र सिंगल मिळेल. जाणले प्रत्येक उद्धारला स्ट्राईक देणं महत्वाचं आहे आणि तेच केलं सध्या मैदानाच्या आतमध्ये चेतन कुठलेनं तिथे सिंगल मिळाली बॅटिंग करत असताना नांदगाव टीमला एका दाबेनं संघ 51 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. तर स्ट्राईक वरती फलंदाज पुन्हा एकदा प्रतीक उद्धार हा फलंदाज तुम्हाला स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. थोडंसं गोलंदाजाला सल्ला मस्तक दिला जातो. महत्वाचं
कारण की धाबेवरती अंकुश लावणं हे गरजेचं राहील. सध्या गोलंदाजी गरज असताना कर्तेश्वर मोठे बिंगा टीमसाठी 4 षटकाची मॅच आहे आणि अशा स्थितीमध्ये एक चांगलं टार्गेट सेट करत असताना मॅच मध्ये नक्कीच नांदगाव संघ प्रतीक उद्धार इन ॲक्शन मध्ये आज ओपनर टीमचा सर्वाधिक चांगला खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार. पुन्हा एकदा हर्ष गोगरे. पुढचा बॉल फुलटॉस बॉल प्रतीकसाठी चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत आवाक्याच्या पाठ. दॅट इज द माइटी ठोकलाय षटकार. प्रतीकसाठी फुलटॉस बॉल तोफत आणि त्याचा पूर्णपणे कबूल करता. हा ट्रॅक पुन्हा एकदा चांगला फटका. अजून एक लॉन्च केलाय. चेंडू जाईल सलगचा हा दुसरा बॉल दुसरा षटकार. फलंदाज प्रतीक उद्धार ऑन फायर. तीन षटकार फलंदाज प्रत्येक उद्धारच्या बॅट मधून पाहिल्या. धावांना अगदी वेग दिला. सध्या नांदगाव टीमला संघ जाऊन पोहोचला 63-63 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना आयन युवा स्पोर्ट नांदगाव टीम प्रतीक उद्धार अगदी चांगला खेळ साकारला मैदानाच्या आतमध्ये. मनीष कुठले आउट झाल्यानंतरची जबाबदारी जी टीमची होती ती जबाबदारी आपल्या खांद्यावरती उचलली आणि एक चांगला टार्गेट सेट करत असताना मॅच मध्ये आयन युवा स्पोर्ट नांदगाव टीम चेंडूचा विचार केला. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज तयार पुन्हा एकदा हर्ष गोगरे. इथे चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी केली. ऑफसाईडला केला लावून द कार्पेट सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी पलटवार विकेट रनआउटचा शिकार झाला. फलंदाज चेतन कुठले हा दुसरा धक्का. आमचा संपूर्ण महिला वर्ग देखील स्पर्धेचा आनंद घेत असताना या हिरकणी आपण खऱ्या अर्थाने पाहू शकाल. तुमचं आम्ही ग्रामस्थ मंडळ केवाले यांच्या वतीने आपलं मी सहर्ष स्वागत करतो. तर उसरली संघाचे कॅप्टन उपस्थित झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी मीत 11 मोह संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी संपर्क करा. शेवटचा अंतिम बॉल फलंदाज स्ट्राइक वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. चेतन इन ॲक्शन मध्ये अंतिम बॉल प्रहार केला. ब्लॅक स्क्रीन समोर चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी केले पलटवार आणि 2 धाबा कंप्लीट केल्यात. अंतिम बॉलवर त्याला 2 धाबा. अशा रीतीनं पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये दमदार बॅटिंग राहिली आयन युवा स्पोर्ट नांदगाव टीमची. 4 षटकांच्या अगेन्स्ट टोटल धाबा जमा केला. त्या मात्र 66 आणि सेकंड 17 मध्ये प्रवास करावा लागेल. तो मात्र रसिक ऑटो सप्लायर्स कर्तेश्वर मोठे बिंगा टीम समोर लक्ष असेल 67 धाब्यांचा लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरावा लागेल. थँक्यू डीजे अल्पेश भाई यांचे आपण सहर्ष स्वागत करूया केवाले गावचे. तर टॉस करूया. मीत 11 मोह संघाचा कॅप्टन पहा मित्रांनो. असं वाटतं की मार्नल सॅम्युअल्स वेस्ट इंडिजचा आला की काय असे गॉगल्स तुम्ही पाहू शकाल. तोही तितकाच ताकदीवर फलंदाज म्हणून ज्याची ओळख आपण पाहिलीत. या मोह संघाचे कॅप्टन मीत 11 रायगड जिल्ह्यातील दिग्गज पॅकर नशीबशेठ भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ. सलग या वीक मध्ये तिसरा सामना या 2 टीम मध्ये पाहायला मिळतोय. जितू 11 जवानांना नेरे या स्पर्धेमध्ये 65 धावांचा पाठलाग करताना उसरली संघाने 4 ओव्हरमध्ये 60 धावा ठोकल्या आणि 5 धावा मोह संघाने शेवटला वाचवल्या ओव्हरमध्ये. आणि तिथे मीत 11 मोह संघाने सामना जिंकला. काल उसरली पाली या स्पर्धेमध्ये मोह संघावरती उसरली वरचा ठरला. एक लेवल झाली. आता पाहूया शेवटी गुलाल हात या मॅच मध्ये कोण घेणार. तर टॉस जिंकलाय गावदेवी क्रिकेट संघ उसरली खुर्द आणि निर्णय घेतला. राकेश निर्णय असेल तुमचा फिल्डिंग करण्याचा.
पाहायला मिळेल विनर वर्सेस विनर्स. जो संघ विजेता होईल तो टॉप 10 मध्ये क्वालिफाय करेल. 32 ग्रामीण संघ आणि 8 40+ संघ. तर एकूण धावा झाल्या धावफलकावरती 66 आणि 67 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. सेकंड इनिंग्स में रजिक वाटर सप्लाईज करतेश्वर मोटे बिंगार या टीम ला. पहले ओवर में प्रतीक खोगरे ने कम से 18 रन खर्च किए. सेकंड ओवर में साहिल जगे ने बेहतरीन गेंदबाजी की, 12 दिए. धीरज पवार को 20 रन ठोके और आखिरी ओवर में हर्ष खोगरे को 16 रन आए. 66 बने. 67 का लक्ष्य का पीछा करते हुए मैदान के अंदर 2 सलामी ओपनर बल्लेबाज सौरभ. कौन भूलेगा पिछले साल डे नाइट फॉर्मेट, पिछले नगर की यही साल जब 9 जनवरी को टूर्नामेंट स्टार्ट हुई थी. 12 किंग रोशन शेख पाटिल अर्नो ट्रांसपोर्ट 2 बाई की बड़ी टूर्नामेंट नामदार ट्रॉफी. और शानदार ट्रॉफी में सेमीफाइनल का मुकाबला तिरंगा 11 भिंद्रे और विपक्ष रजिक वाटर सप्लायर्स करतेश्वर भिंगार के बीच में खेला गया था. और वहां पर 75 रनों का लक्ष्य का पीछा करना था. और इसी सौरभ ने आखिरी 2 गेंदों के ऊपर जब 12 की जरूरत थी 2 धमाकेदार छक्के दागे थे. सौरभ पाटिल और धर्मेंद्र घोगरे ये जोड़ी. तो चलिए चलते हैं मैदान की तरफ. जैसे तरीके से बड़े महायुद्ध के लिए बड़े पैमाने के साथ जैसे 2 सेनापति तलवार लेकर रणांगण में जाते हैं, वैसे क्रिकेट के इस कुरुक्षेत्र में ये 2 बल्लेबाज अपना बल्ला लेकर मैच को जीतने के लिए जा चुके हैं. लेकिन वार होगा, पलटवार होगा. गेंदबाजी ताकत है मानगांव की, बल्लेबाजी ताकत है भिंगार की. 67 रनों का लक्ष्य का पीछा बहुत बड़ा है 4 ओवर में, लेकिन संघर्ष भी काफी कड़ा है. शुरुआत होगी ओवर द विकेट से. गेंदबाज मयूर. पहली गेंद यहां पर शुरुआत बेहतरीन शॉट एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी के ऊपर से डीप एक्स्ट्रा कवर बाउंड लाइन के बाद 4 रन. मजबूत लेकर उतरे हैं मैदान के अंदर. अब यहाँ पर रजिक वाटर सप्लाईज मोटे बिंगार टीम के दोनों भी बल्लेबाज हालांकि अच्छी शुरुआत देते हैं. विस्फोटक बल्लेबाजी के लिए बाएं हाथ के बल्लेबाज 5 गेंदों में 5 छक्कों का विक्रम भी है रिचुंबे की डे टूर्नामेंट में सौरभ के नाम पर. लेकिन यहाँ पर मयूर के खिलाफ आक्रमण का इरादा और इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक है. शॉट मिड विकेट में 38 सर्कल में खिलाड़ी मौजूद, कोई चूक नहीं. जश्न का माहौल यहाँ पर नंदगढ़ टीम के खेमे में, क्योंकि बहुत बड़ा झटका लगा यहाँ पर भिंगार टीम को. पहला विकेट बैक टू द पवेलियन. चलिए बिल्कुल यहाँ पर मैदान से खिलाड़ी बाहर लौटता हुआ पहला करारा छक्का लगेगा टीम रजिक वाटर सप्लाईज करतेश्वर मोटे बिंगार टीम को. 67 रनों का लक्ष्य का पीछा करना है. बड़ा लक्ष्य है. प्रति गेंद के ऊपर बड़े हल्ले करने की कोशिश करेंगे और उसी कोशिश में आखिरकार पहला विकेट लौट चुका है मैदान से बाहर. धर्मेंद्र घोगरे के ऊपर जिम्मेदारियां बनेगी. न्यू बैटर धीरज पवार के ऊपर जिम्मेदारियां बनेगी. प्रतीक घोगरे मिडल ऑर्डर में बहुत सारी जिम्मेदारी पड़ेगी अब आगे के खिलाड़ियों के ऊपर. इस टाइमिंग स्ट्रोक की शॉट पॉइंट में खिलाड़ी तैनात. एक और झटका. मयूर ताकतवर गेंदबाज है. इस सीजन में 2 मेडल ओवर इनके नाम पर 4 मेडल ओवर का विक्रम है. और खास करके रायगढ़ प्रीमियर लीग में लगातार 2 सीजन में धमाकेदार परफॉर्मेंस देते आ रहे हैं. और उसके बाद यहाँ पर अच्छी वापसी. दूसरा विकेट मैदान से बाहर. टपका लगातार यहाँ पर विकेट टपक रहे और लगातार यहाँ पर आप देख सकते विकेट हैट्रिक के कगार पर नजर आते हुए गेंदबाज मयूर फड़के. पहली गेंद के ऊपर बाउंड्री 400 के स्ट्राइक रेट से बल्लेबाज ने शुरुआत की थी और उसके बाद ये उनका आक्रामक जो ब्रह्मास्त्र होती है गेंदे वो फेंकी उन्होंने और उन गेंदों के ऊपर उन्हें विकेट मिली. बिंगार टीम को इरादे मजबूत करने पड़ेंगे, क्योंकि इरादे मजबूत हो तो कागज की मौका भी तूफान पार कर जाती है. इन इरादों को लेकर, इन हौसलों को लेकर अब खेलना होगा. तो शॉट ऑफ लाइन
गुड लेंथ पर जरूर फेंकी थी, बीट किया वहां पर बैट्समैन को, डॉट बॉल की समाप्ति। ये होती है किसी भी बॉलर्स की ताकत, जब आप मार खाते हो तो आपके पास कलेजा, आपके पास जिगर होना चाहिए विकेट लेने का, और ये कमबैक करते हुए पूरी तरीके से डोमिनेट कर दिया, पीछे ढकेल दिया इस ओवर में। अब तक नानगांव टीम की गेंदबाज मयूर ने लाइन परफेक्ट, लेंथ बढ़िया, विकेट टू विकेट मारा करते हुए अभी तक गेंदबाजी में। चलिए इस बार थोड़े से फिंगर रोल किए थे, बाहर की तरफ निकालने का प्रयास, लगातार 4 गेंदे डॉट, और देखते देखते पावर प्ले का ये पहला ओवर है मैंडेटरी, वो पावर प्ले भी काफी बढ़िया नजर आता हुआ फील्डिंग करने वाली आयन युवा स्पोर्ट्स 11 नांदगांव। धर्मेंद्र घोगरे वहां से बता रहे प्रीतम को, प्रतीक को कि थोड़ा सा सफल हो जाइए, फुटवर्क का इस्तेमाल कीजिए, मोमेंटो को बरकरार रखिए। लगातार 5 गेंदें नॉन स्ट्राइक एंड पर है, प्रतीक तैयार। चलिए इस बार भी खड़े खड़े खेलने का प्रयास किया था, इसी के साथ ये डॉट बॉल की समाप्ति, ओवर नंबर समाप्त हो चुका है, पहला शानदार वापसी, और इसी के साथ रन बने मात्र केवल 4, 2 विकेट के नुकसान के ऊपर। लक्ष्य है 67 रनों का, अब 18 गेंदों में चाहिए 21.00 की रिक्वायर्ड रन रेट से 63 रनों की आवश्यकता। डीजे इसके बाद तगड़ा मुकाबला आपके सामने होगा। मीत 11 फ्रेश मैच होगा, पहले राउंड का तीसरा मैच, और अंतिम मुकाबला होगा देवांश 11 चिंचपाड़ा विपक्ष नक्षत्र 11 चौधरपाड़ा, जो कल्याण भिवंडी से यानी कि गांधारी के करीब वो गांव बसा हुआ है, और पूरी तरीके से आप देख सकते हैं उनके खिलाफ आज चिंचपाड़ा बाला का काफी अच्छा क्रिकेट हमें देखने को मिलेगा। यानी कि दोनों टीमें एक दूसरे से पहचान नहीं, ज्यादा खेली नहीं है, पहली मर्तबा यहाँ पर खेलेगी। उसाटने की टूर्नामेंट में नक्षत्र 11 चौधरपाड़ा टीम ने दमदार परफॉर्मेंस दिया था, लेकिन देखेंगे आज दोनों टीमें एक दूसरे के सामने किस तरीके का परफॉर्मेंस देगी। एक रायगढ़ और एक ठाणे की आज इस केवल के हैबत राय मैदान के ऊपर टकराएगी, पहली मर्तबा एक दूसरे के सामने। झूला जितना पीछे जाता है ना उतना आगे भी जाता है, इसलिए जब जिंदगी का झूला पीछे जाए ना तो डरिए मत, वो आगे जरूर जाएगा, पलटवार करना पड़ेगा। प्रति ओवर 21 चाहिए, मैच मुश्किल लग रहा है लेकिन इस मुश्किल को भी दूर करना पड़ेगा धर्मेंद्र घोगरे को। चलिए रणवीर इधर में थोड़ी सी रुकावटें नजर आती हुई, राइट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी करेंगे, और यकीनन कहीं थोड़ी सी रुकावटें नजर आती हुई, जिसके चलते अपने आप को यहाँ पे कंट्रोल किया उन्होंने। कभी कभी गेंदें खराब गिरती है, जब आपका फॉलो थ्रू रिदम चूक जाता है, रनअप में आपका चूक जाता है, तो निश्चित तौर पर वहां पर खराब गेंदें गिरने के चांसेस बनते हैं। हाफ ट्रैकर की बॉल लीडिंग एज लगी है, निशांत उद्धार शॉट फाइन लेग में, क्या जबरदस्ती कैच, छलांग लगाई और ये कैच पकड़ा, और इसी के साथ धर्मेंद्र घोगरे के पारी का हुआ खात्मा। क्या मनीष आपको विश्वास नहीं हो रहा है निशांत ने कैच पकड़ा, इतना खुश हो रहे आप? बढ़िया फील्डिंग बैट्समैन आउट। होते हैं कभी कभी गलती होती है, सैंडी पालकर कैच पकड़ने के बाद फेंकते हैं। सैंडी पालकर खतरनाक अंपायर है दोस्तों। भावेश पवार को चिंचोली नाइट में जब भावेश पवार अपनी पैंट ऊपर करके खेलते हैं ना, तो उनको नीचे करने के लिए उन्होंने विवश किया था, इतने खतरनाक अंपायर है। पिछले साल उनकी शादी हुई, पुत्र रत्न लाभ हुआ, काफी खुशी के माहौल में नजर आते हुए, और इनका फेवरेट गाना है वो लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो बता, आंखें फिल्म का गोविंदा और चंकी पांडे का। टेंशन मत लीजिए प्रतीक, वो वैसे ही खतरनाक अंपायर है। अनोखे आता वाइब्रेशन अंपायर, चॉपर अंपायर, जबरदस्त अंपायरिंग करते हैं, और कम समय में उपलब्धि हासिल की उन्होंने, और आज इन्हें बड़े बड़े टेनिस विकेट विश्व में जो टूर्नामेंट होती है वहां पर अंपायरिंग की भूमिका में हमेशा नजर आते हैं। और आज अपने ही गांव में क्या जबरदस्त योगदान देते हुए सैंडी पालकर, संतोष चौधरी सर और सुनील तांडेल। शॉर्ट पिच लाइन की बॉल थी, थोड़ा सा स्लोवर वन के चक्कर में फंसे जरूर, बीट हुए बैट्समैन विनायक आते हुए, विस्फोटक बल्लेबाज जरूर है, लेकिन अब ये समय नहीं है कि आप डॉट बॉल खेले, सिंगल ले। अब यहाँ पर एक ही सीख आपको बताना चाहूंगा, जब बचपन में आप खेल खेला होगा, चिड़िया उड़, गाय उड़ और कबूतर उड़, अब यहाँ पर छक्के चौके उड़ाने होंगे तभी तो ये मैच बनेगा भिंगार टीम को। फिर से एक बार लेन पीछे रखिए, लेग कवर में माहिर है गेंदबाज, लेन पीछे रखते हैं, बाहर की तरफ निकालने का प्रयास करते हैं, और टर्न जितनी अपेक्षा रहती है वो जरूर मिलती है इन्हें। डॉट बॉल की एक और समाप्ति, 3 गेंदें अभी तक डॉट, पहले ओवर में केवल 4, इस ओवर में कोई रन नहीं है, विकेट तो मिला जरूर है, क्या 3 गेंदें वो भी डॉट आएगी या मेडन ओवर देखने को मिलेगा? विनायक को समझदारी क्रिकेट खेलनी होगी, थोड़ा सा दबाव जरूर है मनोवैज्ञानिक, और इसी दबाव से हटकर बल्लेबाजी करना आपके लिए जरूरी होगा।
कैच की मांग की गई है और चलिए बाल बाल बचे। चौथी गेंद यहाँ पर डॉट नजर आती हुई। कभी आपके ऊपर दबाव रहता है ना तो वीरेंद्र सहवाग को याद कीजिए, हमेशा कहते हैं ना किसी के अभाव में खेलो ना किसी के दबाव में खेलो, ये खेल है तुम्हारा, बस अपने ही स्वभाव में खेलो। अपने स्वभाव में से यहाँ पर बल्लेबाजी का जौहर दिखाना पड़ेगा क्योंकि बहुत सारा लक्ष्य 67 का लक्ष्य, 63 रनों की जरूरत है बची हुई 14 गेंदों के ऊपर। कैच हिट की मांग, चेतन ने कभी कैच पकड़ा ऐसा हो ही नहीं सकता, वो डाई लगाकर कैच पकड़ते हैं ज्यादा लेकिन चलिए कैच उनके हाथ से छूटी। चेतन को कौन भूलेगा, कौन नहीं जानता दोस्तों, जो किंजल ट्रॉफी रखी गई थी पिल्लिज के मैदान के ऊपर, जो वक्त था इनके बल्लेबाजी का, इतनी खतरनाक बल्लेबाजी की थी कि वहां पर आप देख सकते हैं कि योगेश पेनकर होंगे, सुमित ढेकले होंगे, उन्होंने उस खिलाड़ी की वर्णी की थी ओपन व्यावसायिक क्रिकेट में। मालिका भी मैन द सीरीज यानी कि वन साइडेड ये खिलाड़ी हमें देखने को मिला था। बोलो तैयार, स्लोवर वन गेंद किया था, सीधा गेंद खिलाड़ी के हाथ में, बल्लेबाज होंगे आउट और इसी के साथ दूसरा ओवर भी समाप्त। बड़े भाई ने दिए रन 4 और छोटे भाई ने रन दिए 1, यानी कि 2 ओवर में 2 भाइयों ने सिर्फ 5 रन दिए और 3 विकेट मैदान से बाहर लौटाइए। 12 गेंद और 63 की जरूरत, 4 विकेट माफ कीजिएगा मैदान से बाहर जा चुकी है। देखिए स्टार क्रिकेट लाइव इनके माध्यम से टूर्नामेंट कवरेज की जा रही है दोस्तों, और ठीक है हम यहां से देख सकते हैं मैच, लेकिन कैमरामैन को कितना मेहनत करनी पड़ती है। ये हमारे कैमरामैन बिल्ला रंगा देख सकते हैं कितनी जबरदस्त मेहनत लेते हुए, जब गेंद हवा में लहरती है फिर बाउंड्री के लाइन नजदीक गेंद गिरती है वहां पर उनको दिखाना होता है, कितनी सारी कसरत उन्हें करनी पड़ती है। हम माइक पर बोल सकते हैं, कंप्यूटर ऑपरेटर लैपटॉप पर ऑपरेटिंग कर सकते हैं, लेकिन उनको गेंदें अपने कैमरे में कैद करना इतना आसान नहीं होता। कैमरामैन का ये हार्ड वर्क, उनको भी शुभकामनाएं। और स्टार क्रिकेट इस चैनल को भी आप जल्दी जरूर सब्सक्राइब कीजिए। फुल टॉस बॉल, देर से ही भले सही लेकिन बड़े शॉट की तलाश थी, लेकिन वो भी क्लियर नहीं कर पाए। लॉन्ग ऑन में बढ़िया कैच, बैट्समैन आउट। उंच सिक्सर माराया गेला। अशोक शेंद्रे नए बैट्समैन आते हुए। प्रतीक खुद्दार तैयार, 2 विकेट अभी तक इस ओवर में आते हुए। बढ़िया लाइन, आज नांदगांव टीम के गेंदबाजों ने पूरी तरीके से धाबा बोल लिया है। सुबह के सत्र में ट्रॉम्बे टीम के खिलाफ उन्हें हार मिली थी करंजाड़े के टूर्नामेंट में, वैसे ही सीधा आए इस टूर्नामेंट में, अच्छा दमदार परफॉर्मेंस दिया, रिकवरी की, गलतियां हुई उसको सुधार कर फिर से एक बार अच्छा खेल उन्होंने खिलाया।
खेला और भिंगार टीम को थोड़े से मुश्किल में डाल दिया। दिमाग शांत होना तो निर्णय गलत नहीं होते और हौसला अगर बुलंद हो तो सपने कभी टूटते नहीं। क्या भिंगार टीम के सपने यहाँ पर टूट जाएंगे? बड़ी उम्मीद के साथ यहाँ पर आई थी, बड़ी टीम को परास्त किया था पहले राउंड में, लेकिन सेकंड राउंड में उनके सामने कांबोटे जैसे दिग्गज टीम को उन्होंने परास्त किया था और नांदगांव के खिलाफ एक बड़ी और टीम उनके खिलाफ आई जहां पर मुश्किलें पैदा होती हुई। मेडन ओवर क्या होगा? ग्रामस्थ मंडल ट्रॉफी का पहला मेडन ओवर प्रतीक हुद्दार के नाम पर आएगा। क्या ये बल्लेबाज सिंगल लेकर इस मेडन ओवर को खारिज कर पाएंगे? अब तक 5 गेंद तक 2 विकेट लेने में कामयाब। व्हाट अ ग्रेट बॉलिंग, ट्रेमेंडस परफॉर्मेंस बाय द बॉलर प्रतीक हुद्दार। और चलिए मेडन ओवर, तालियां बजाकर स्वागत करें प्रतीक हुद्दार का। ये पहली मेडन ओवर ग्रामस्थ मंडल ट्रॉफी में प्रतीक हुद्दार। 3 ओवर का खेल समाप्त, रन संख्या केवल 5 यानी कि 62 रन चाहिए 6 गेंदों में। थँक्यू डीजे। याच्यानंतर एक चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल रायगड जिल्ह्यातील एक दिग्गज स्पॅकर म्हणून ज्यांची ओळख नशीब शेठ भोईर। आज अनेक रायगड जिल्ह्यातील मोठ्या मोठ्या संघांना त्यांच्या माध्यमातून पॅक केले जाते। नशीब शेठ या व्यासपीठावरती समालोचक असतील, पंच असतील, काही संघ असतील त्यांच्यासाठी टी शर्ट, जर्सी, सर्व काही खेळाडूंसाठी स्पोर्ट्स गॉगल, ते ससा किंवा ऑक्लेचे गॉगल देखील महागडे ब्रँडेड स्पोर्ट्स किट्स त्यांच्या माध्यमातून सातत्याने दिले जातात। आणि दोस्ती दुनियातील राजा माणूस ज्यांची आम्ही सातत्याने ओळख पाहतो आणि सातत्याने मोह क्रिकेट संघावरती त्यांचं भरपूर प्रेम झालंय आणि म्हटलं जातं की ज्याला हात लावतो त्याचं सोनं होतं आणि मोह संघानं किमया पेलली किंवा जेव्हा 2 इंटऱ्या त्यांच्या आम्ही केल्या नाव्याच्या मैदानावरती तेव्हा सलग 2 वेळा बायकर मेंटरला त्यांचे खेळाडू, त्याच्यानंतर सूर्या आता रायगड प्रीमियर लीग मध्ये आणि नेरेच्या स्पर्धेमध्ये तो देखील बायकर मेंटरला आणि लवकरच विवाहाच्या बंधनात देखील तो अडकेल, त्याला देखील शुभेच्छा देऊया सूर्याला। नशीब शेठ भोई आहेत खंबीर, सातत्याने नेहमीच त्याचे पाठीराखण म्हणून राहिले, त्याला शुभेच्छा देऊया। बिल्कुल यहाँ पर डॉट बॉल की समाप्ति, जीत के करीब यहाँ पर पहुंची हुई केतन भोई की पहली गेंद डॉट नजर आती हुई। लेफ्टी गेंदबाज से लंबे कद के गेंदबाज से राउंड विकेट से मारा करते हुए और पैरों पर डाला था, हाफ वाले के ऊपर खोदा है, लॉन्ग ऑन की तरफ फील्डिंग अच्छी है, 1 रन वहां पर मिलेगा। मैच में केवल औपचारिकता बची है, 4 गेंदों में अब जीतने के लिए चाहिए 60 रनों की जरूरत। 61 रन, माफ कीजिएगा, 61 रनों की जरूरत है। हवा में गेंद काफी देर तक, खिलाड़ी गेंद के नीचे स्क्वायर लेग की कोई गलती नहीं, बैट्समैन आउट, विकेट नंबर 6 मैदान से बाहर। 7 बहुत नुकसान होता है आपके टीम के लिए और कहीं ना कहीं ये थोड़ी सी नुकसान नजर आती हुई। अलंग द कारपेट मिड ऑन नहीं था, लॉन्ग ऑन नीचे है जरूर, थोड़ी सी मिसफील्ड, मौका मिलेगा। गेंद 4 रनों की और इसी के साथ ये चौका मिलता होगा। एक गेंद, यस, ओवर की समाप्ति हो चुकी है और इसी के साथ मुकाबला जीता। अभिनंदन टीम आयान युवा स्पोर्ट्स नांदगांव, प्रतीक लाइन अप करके आई है और लाइन अप करके मैदान के अंदर आई है। प्रतीक कांग्रेचुलेशन, टॉप सुपर 8 में आयान युवा स्पोर्ट्स नांदगांव टीम पहली बार बरकरार रह चुकी है और पिछले साल भी आई थी, कमाल का परफॉर्मेंस। और 20 तारीख को आपको आना है, जो लॉर्ड्स आयोजक आप तक पहुंचाएंगे, तो 20 तारीख को सुपर 10 मेगा फाइनल है। अभिनंदन, मैन ऑफ द मैच के हीरो। भले ही मेडन ओवर फेंका होगा लेकिन बल्लेबाजी भी दमखम दिखाया। प्रतीक हुद्दार जिन्होंने 12 गेंदों में 40 रनों की पारी खेली और वो प्रतीक हुद्दार है इस मैच के हीरो। प्रतीक, प्लीज कम ऑन द स्टेज एंड कलेक्ट युअर मैन ऑफ द मैच ट्रॉफी। प्रॅक्टिस बॉल कुठल्याही टीमला देण्यात आला नाही याची आपण नोंद घ्या।
एकच वादा आमचा मदन पालकर यांच्या शुभ हस्ते मॅनची ट्रॉफी या ठिकाणी दिली जाईल आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 1001 रुपयाचे योगदान देणगी आम्हाला देण्यात आली आहे. सूर्या त्याच्यानंतर आपण पाहू शकाल आमचे दमदार ऑलराउंडर आले बाबू, स्वागत है आपका. रोहित पाटे 45. तर कॉंग्रॅच्युलेशन्स प्रतीक, जबरदस्त ऑलराउंडर परफॉर्मन्स. प्रतीक थोडंसं जास्त नाही, सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला हार मिळली होती ट्रॉम्बे संघाविरुद्ध. काय चुका झाल्या होत्या तिथे पराभूत होऊन आता इथं सुधारले आणि या सामन्यामध्ये विजय संपादन करून टॉप 10 मध्ये क्वालिफाय झालेत. ट्रॉम्बे संघाविरुद्ध खेळलो तेव्हा आमची पूर्ण टीम नव्हती, बॉलर पण नव्हते. 52 रन्स झाले होते आमच्या. थोड्याच बॉलिंगमुळे आम्ही मॅच हारलो होती. प्रत्येक मागच्या वर्षी मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. काय ती अगोदरची स्पर्धा झाली होती, कसं वाटलं विकेटवरती खेळत असताना पुन्हा एकदा संघाने चांगली कामगिरी केली. काय सांगशील या स्पर्धेबद्दल आणि या आयोजनाबद्दल? इथे आयोजन म्हणजे मला आयोजन म्हणजे लकीच असतो. प्रत्येक टायमाला इथे मला सिरीजच भेटते. या टायमाला